आजची जी घटना घडली फार दुर्दैवी घटना होती. त्या घरात लोक नव्हते त्यावेळेस, हे देवानं त्यांना वाचवलं. हा तिथला जो मॉल आहे हा महानगरपालिकेची ती जागा होती. अगोदर तिथं महानगरपालिकेचे आपले गोदाम होते. त्या ठिकाणी गहू तांदूळ असं माल त्या ठिकाणी साचवायचे. नंतर ती जागा तिथून उचलून दुसरीकडे कुठं नेलं आणि तो प्लॉट महानगरपालिकेने बीओटी तत्वावर नागडा ह्या गुत्तेदारांना ते काम देण्याची बाजू आहे ती मागच्या बाजूला तिने भिडून घेतलं. जर तिने 10 फूट 20 फूट जागा जर सोडली असती तर ही घटना अशी कधीच घडली नसती. परंतु त्या गुत्तेदार त्या जे ते बीओटी तत्वावर ज्यांना ती हे देण्यात आली ती जागा, त्या लोकांनी विचार करायला हवा होता की हे हा धोका त्यांनी पूर्वीपासूनच त्यांनी ओळखून घ्यायला पाहिजे होता. दादा काय सांगाल आता याच्या पुढचं तुमच्या वतीने काही मुलांना मदत वगैरे करणारा त्यांच्यासाठी काय संवेदना आहे तुमच्या? आता कसं आहे, आता आचारसंहिता चालू आहे. हो, त्यामुळे मला जर जनतेने संधी दिली तर त्यांना 100% मी त्यांच्या न्यायासाठी त्यासाठी 100% त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आणि शासनाने त्यांना त्यांची जी घरं पडलेत ती परत त्यांनी त्यांना बांधून द्यावी ह्या गोष्टी करता मी त्या ठिकाणी पाठपुरावा करेल.